नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची जी टेस्ट होती तुमची 20 मार्काची ती आता झाली। दुसरं आहे, आता लक्षात ठेवा की ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला किती मार्क आहेत, तर ते तांत्रिक माहिती या संदर्भाबद्दल 10 मार्क आहेत आणि मुलाखतीला 10 मार्क आहेत। म्हणजे अशी आपल्याला 40 मार्काची परीक्षा अजून बाकी आहे। त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की ड्रायव्हिंग टेस्ट आणि कौशल्य मैदानी चाचणीचं स्वरूप आणि त्याच्याबद्दलचे जे तांत्रिक असणारे बारकावे आहेत तर ते आपण पाहूया। सर्वात महत्त्वाचं या चाचणीचं गुण, जसं की मी आता उल्लेख केला तुम्हाला, किती मार्काची आहे तर ती 20 गुणाची आहे आणि ही चाचणी भरती प्रक्रियेतील महत्त्वाची आणि केवळ वेग नाही, सर्वात महत्त्वाचं आहे कंट्रोल महत्त्वाचा आहे। आता एक लक्षात ठेवा की मैदानी चाचणीचं स्वरूप काय आहे, तर मैदानी चाचणीचं स्वरूप आहे 8 आकाराचा ट्रॅक, म्हणजे वाहनाचं सुकाणू किती अचूकपणे फिरवताय, म्हणजे त्या 8 आकडा जो आहे तर आपण जे ड्रायव्हिंग टेस्ट देतो तर ते व्यवस्थितरित्या करता येणं हा एक महत्त्वाचा आहे। दुसरा आहे एच आकाराचा ट्रॅक, प्रामुख्याने हा कशासाठी आहे, रिव्हर्सिंग कौशल्याची चाचणी यामध्ये घेतली जाते। दुसरं आहे पॅरलल पार्किंग, म्हणजे पॅरलल पार्किंग या अर्थाने की मर्यादित जागेमध्ये वाहन सुरक्षित करण्याचं तंत्र, हे म्हणजे 8 आकाराचा ट्रॅक, एच आकाराचा ट्रॅक आणि पॅरलल पार्किंग, ह्या गोष्टीची तुम्ही तयारी करा। म्हणजे आता मी असं म्हणणं चुकीचं आहे की आता तुम्ही ड्रायव्हर आहेत आणि तुम्ही या गोष्टीची तयारी करा या अर्थानं, परंतु याच्यामध्ये अधिक अचूकता, इतरांच्या तुलनेमध्ये आपली अचूकता येणं ही तितकीच अधिक गरजेचं आहे। दुसरं आहे की 8 आकाराचा ट्रॅक आणि जे स्टीअरिंग कंट्रोल आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा या चाचणीत उमेदवाराला नागपुडी वळणावर वाहन चालवायचं असतं। वळण घेताना अचूकता, सीमारेषेचं भान, क्लच आणि गिअरचा समन्वय हा तुम्हाला साधता आला पाहिजे। दुसरा आहे 8 ट्रॅकमधील नकारात्मक बाबी लक्षात ठेवा, काय टाळायचे। या 8 आकारामध्ये तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवताय त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळायच्या, तर ही गोष्टी लक्षात ठेवा। चाक बाहेर जाणं, म्हणजे वाहनाचं चाक सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर गुण हे कापले जातात, तुम्हाला सांगत बसत नाहीत गुण कापले म्हणून हे गोष्ट तुम्ही टाळा। दुसरा इंजिन बंद पडणं, गाडी चालवत असताना इंजिन बंद करणं, वळण घेताना इंजिन बंद पडणं हे अपरिपक्वतेचं लक्षण मानलं जातं, म्हणून ही गोष्ट तुम्ही टाळा। दुसरा आहे चुकीचा गिअर, म्हणजे चढ किंवा वळणावर योग्य गिअर हे निवडणं। दुसरा आहे की एच आकाराचा ट्रॅक, म्हणजे या पद्धतीचा जो एच आकाराचा ट्रॅक आहे तर ही चाचणी सर्वात आव्हानात्मक आहे, कारण रिव्हर्स गिअर वाहन चालवायचं असतं। म्हणजे सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवताय त्यावेळेस आरशाचा अचूक वापर करा, म्हणजे व्यवस्थित अगोदर बसताना सीट बेल्ट लावून आरशाचा व्यवस्थितरित्या हे अचूक वापर करा। एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाणं आणि ट्रकच्या कडांना, म्हणजे ट्रॅक जो आहे त्या ट्रॅकच्या कडांना स्पर्श न करणं, म्हणजे 8 आकारालाही आणि एच आकारालाही, हेही तुम्हाला महत्त्वाचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं आहे आरशांचा उपयोग, म्हणजे दुसऱ्यांनी जरी सेट केले असले अगोदर प्रॅक्टिस करत असताना तरी देखील तुम्ही जाणीवपूर्वक ते सेट करा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की यांनी हे सेट केलेले आहेत, म्हणजे हे तुमच्या परीक्षेचा भाग आहे। म्हणजे त्यांनी अगोदरच्यांनी सेट केलेले आहेत, आता आपल्याला मला काय सेट करायची गरज आहे असं असू नये, तुम्ही वैयक्तिक त्याला व्यवस्थित सेट करा। समोरचा इथला वरचा आरसा, बाजूचे आरसे, मिरर, ह्या गोष्टी ह्या तुम्ही वैयक्तिक सेट करा। म्हणजे इंटरनल, म्हणजे वाहनाच्या मागील दृश्यासाठी मध्यवर्ती आरशाचा वापर करा, यामुळं थेट मागील अडथळे हे त्यामधून दिसत आहेत। त्याच्यानंतर बाजूच्या आरशामुळं वाहनाच्या दोन्ही बाजूला असणारी रिकामी जागा आणि सीमारेषा ही त्यामधून समजली जाते। आता पॅरलल पार्किंग आणि तंत्र आणि गरज, यामध्ये लक्षात ठेवा गर्दीच्या ठिकाणी हे उपयुक्त असतं, म्हणजे न्यायालयीन परिसरातील मर्यादित जागेत वाहन पार्क करण्यासाठीचं हे कौशल्य हे आवश्यक असतं। दुसरं आहे अंदाज आणि अचूकता, म्हणजे 2 वाहनाच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवून लावणं आणि सुरक्षेच्या संदर्भाबद्दल इतर वाहनांना किंवा भिंतींना धक्का न लावता हे पार्किंग करणं। आता लक्षात ठेवा पॅरलल पार्किंगचं प्रात्यक्षिक करत असताना लक्षात ठेवा 45 अंशाच्या कोनातून रिव्हर्स घेणं, स्टीअरिंग पूर्णपणे फिरवून लॉक करणं, सरळ रेषेत वाहन मागे नेऊन हे पार्क करणं हे महत्त्वपूर्ण आहे। आता पार्किंग दरम्यानच्या महत्त्वपूर्ण टिप्स आणि ह्या टिप्स पाळायच्यात, म्हणजे ह्या तुमच्याकडे ऑब्झर्व केल्या जातात। इंडिकेटर द्या, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पार्किंग करताय त्यावेळेस पार्क करताना योग्य बाजूचा इंडिकेटर वापरणं आवश्यक आहे। तुमची टेस्टिंग आहे त्यामध्ये आपल्याला सर्व माहितीच आहे,
वाहन मागं नाही हे माहीत आहे तरी देखील ह्या गोष्टी ह्या सगळ्या पाळायच्यात. म्हणजे इंडिकेटर द्या, पार्क करताना योग्य बाजूचा इंडिकेटर वापरणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं वेग कमी ठेवा, पार्किंगमध्ये घाई न करता हळूवारपणे वाहन चालवा, अंतर तपासा म्हणजे समोरच्या आणि मागील वाहनापासून किमान 1 ते 2 फूट हे अंतर असावं. दुसरं आहे चढावरील चालणी म्हणजे चढ ज्यावेळेस असतो त्यावेळेस सर्वात महत्वाचं आहे की चढावरील वाहन थांबवून ते मागे न सरकता पुढे नेणं ही एक चाचणी आहे. यामध्ये लक्षात ठेवा हाफ क्लच तंत्राचा वापर करा. यामध्ये जर बघितलं की हाफ क्लचच्या तंत्राचा वापर करा, हँड ब्रेकचा कुशल वापर करा आणि दुसरं सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा क्लच आणि ॲक्सिलेटर याच्यामध्ये संतुलन असणं तितकंच गरजेचं आहे. आता हाफ क्लच तंत्राचं महत्व काय तर लक्षात ठेवा 0% मागे सरकण्याचा अंतर म्हणजे आदर्श चालक तोच असतो ज्याचं वाहन चढावर सुरू होताना 1 मिली सुद्धा मागं सरकत नाही आणि हेच खासियत आहे, हेच तुमचं ऑब्झर्वेशन केलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी जाणीवपूर्वक तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. जरी येत असेल तरी एकदा ह्या गोष्टी म्हणजे 8 आकार असेल, H आकार असेल, पार्किंग करणं असेल, चढावरून 0% सुद्धा मागं नाही आलं पाहिजे, ह्या गोष्टीची जाणीवपूर्वक तुम्ही तयारी करा. कारण इतरांच्या तुलनेमध्ये आपण असलं पाहिजे तुमच्याकडं जरी 3 वर्षाचा अनुभव असेल, 4 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल तरी देखील ह्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक कराव्या अशी विनंती. त्याच्यानंतर क्लच आणि ॲक्सिलेटर मध्ये समन्वय म्हणजे वेळ, त्याच्यानंतर ॲक्सिलेटर आणि क्लच म्हणजे चढावर क्लच सोडताना त्याच प्रमाणात ॲक्सिलेटर दाबणं हे आवश्यक असतं. आता नेक्स्ट आहे हँड ब्रेकचा वापर. आता वाहन चढावर थांबल्यानंतर आपण काय करतो, हँड ब्रेक हे ओढून ठेवा, पहिला गिअर टाकून क्लच हा हळूवार सोडवा, इंजिनचा आवाज बदलताना हँड ब्रेक खाली करा आणि ॲक्सिलेटर दाबा. म्हणजे हे एक आपल्याला करता आलं पाहिजे. दुसरं आहे चाचणी दरम्यान घ्यावयाची म्हणजे काळजी, शिष्टाचार आणि जागरूक चालकाची लक्षणं नेमकी कोणती आहेत या संदर्भाबद्दलची चर्चा करू. लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हिंग टेस्टसाठी जाताय त्यावेळेस टेस्टसाठी जात असताना सीटवर बसल्यानंतर ड्रायव्हिंग सुरू करू नका. तर सर्वात महत्त्वाचं पहिलं लक्षात ठेवा स्वतःच्या दृष्टीसमोरचे आरसे लावा म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक लावा आणि ब्लाइंड स्पॉट हे कमी करा. हे जागरूक चालकाचं लक्षण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरं ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये बसताय त्यावेळेस वाहन सुरू करण्यापूर्वी सीट बेल्ट लावणं अनिवार्य आहे. याकडं दुर्लक्ष केल्यास कमी गुण होऊ शकतात म्हणजे हे बारकावे तुम्ही नीटपणाने लक्षात ठेवा. दुसरा आहे मध्यवर्ती आरसा अशा प्रकारे सेट करा की मागील पूर्ण काच तुम्हाला स्पष्ट दिसेल म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा. इंडिकेटर आणि सुरक्षा म्हणजे लक्षात ठेवा वळणापूर्वी म्हणजे मैदानावर दुसरं वाहन नसलं तरी इंडिकेटरचा वापर हा करणं आवश्यक आहे. दुसरं आहे लेन शिस्त. रस्त्यावरील पांढरा पट्टा ओलांडताना इंडिकेटर देणं हे गरजेचं आहे. हॅझार्ड लाईट्स म्हणजे आपत्कालीन स्थितीत दोन्ही इंडिकेटर हे सुरू करा म्हणजे हे एक आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे परीक्षकांशी संवाद म्हणजे लक्षात ठेवा की तुमचा आत्मविश्वास आणि नम्रता तुमच्या ड्रायव्हिंग इतकीच महत्त्वाची आहे. म्हणून अनुभवी प्रशिक्षकांचा सल्ला तुम्ही घ्या. परीक्षकांशी बोलताना ताठरपणा न दाखवता त्यांच्या सूचनांचं पालन हे आवश्यक करा. त्याच्यानंतर आहे मोटार वाहन तांत्रिक चाचणी म्हणजे इंजिन देखभाल आणि तांत्रिक ज्ञानाच्या संदर्भाबद्दल आपण माहिती पाहू जे की तांत्रिक चाचणी ही 10 मार्काची आहे. यामध्ये लक्षात ठेवा तांत्रिक चाचणीचं स्वरूप काय, एकूण गुण हे 10 आहेत. चाचणी उमेदवाराच्या तांत्रिक कसोटीची पाहणी आणि किरकोळ कौशल्य हे तपासणं गरजेचं आहे. आता लक्षात ठेवा इंजिनचं कार्य काय आहे. इंजिन हे वाहनाचं हृदय आहे. याचे मुख्य भाग समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा की हे जे इंजिन आहे याच्यामध्ये इंजिन ब्लॉक आणि सिलेंडर हेड याबद्दल माहिती असणं, पिस्टन आणि पिस्टन रिंग्स, कंबक्शन चेअर म्हणजे दहन कप्पा जो आहे याबद्दलची माहिती याच्यामधून घेणं हे गरजेचं आहे. दुसरं इंजिन ब्लॉक म्हणजे काय की हा इंजिनाचा मुख्य आधार असतो. त्याच्यामध्ये पिस्टन हे काय करतं हालचाल करतं. सिलेंडर हेड म्हणजे इंजिन वरच्या बाजूला असतं आणि यात व्हॉल्व्स आणि स्पार्क्स प्लग हे त्यामध्ये असतात. त्यामध्ये लक्षात ठेवा की पिस्टन आणि पिस्टन रिंग्स म्हणजे कॉम्प्रेशन रिंग वाहनाचा दाब सिलेंडरमध्ये रोखून धरतं. ऑइल कंट्रोल रिंग यामध्ये इंजिन ऑइल कंबशन चेंबरमध्ये जाण्यापूर्वी हे रोखतं.
त्याच्यानंतर वायपर रिंग म्हणजे सिलेंडरच्या भिंतीवरचं जास्तीत जास्त ऑइल हे खरवडून काढतं. त्याच्यानंतर आहे ऑइल कंट्रोल रिंगचं महत्त्व, म्हणजे जर ऑइल कंट्रोल रिंग खराब झाली तर इंजिन ऑइल दहनासोबत जळू लागतं, त्यामुळं सायलेन्सरमधून काय होतं, निळा धूर हा बाहेर पडतो. आता वंगण प्रणाली या अर्थानं की इंजिनचं घर्षण कमी करण्यासाठी ऑइल प्रणाली महत्त्वाची असते, म्हणून ऑइलची लेवल तपासणं, ऑइल फिल्टर बदलणं, ऑइल पॅनची सुरक्षा करणं हे देखील गरजेचं आहे. इंजिन ऑइलची पातळी तपासणं, म्हणजे लक्षात ठेवा वाहन सपाट जमिनीवर उभं असावं, डीपस्टिक बाहेर काढून स्वच्छ पुसून पुन्हा टाकावी, ऑइलची पातळी मिनिमम आणि मॅक्झिमम यावर असावी, ऑइलचा रंग खूप काळा असल्यास काय केलं पाहिजे, ऑइल हे बदललं पाहिजे. त्यानंतर शीतकरण प्रणाली, म्हणजे लक्षात ठेवा इंजिनाला थंड ठेवण्यासाठी रेडिएटर आणि कूलंटचं कार्य, यामध्ये लक्षात ठेवा फॅन बेल्टची स्थिती पहा, कूलंटची पातळी तपासणं, इंजिन तापमान सेन्सरवर लक्ष ठेवणं, ह्या गोष्टी ह्या केल्या पाहिजे. त्याच्यानंतर रेडिएटर आणि कूलंट यामध्ये लक्षात ठेवा कूलंट जे आहे तर यामध्ये हे पाणी आणि अँटी फ्रीजनचं मिश्रण असतं, हे उष्णता शोषून घेतं. दुसरं आहे रेडिएटर फॅन, जेव्हा वाहनाचा वेग कमी असतो तेव्हा फॅन हवा ओढून कूलंट काय करतं, थंड ठेवतं. दुसरं आहे फॅन बेल्ट, हा बेल्ट तुटल्यास कूलिंग पंप बंद होतो आणि इंजिन हे ओव्हरहीट हे होतं. आता इंजिन ओव्हरहीट झाल्यानंतर तुम्ही काय कराल या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा, वाहन थांबवा, त्वरित सुरक्षित ठिकाणी वाहन पार्क करा, झाकण उघडा, गरम रेडिएटरचं झाकण कधी उघडू नका, वाफेमुळे तो भाजण्याची शक्यता ही अधिक असते. थंड झाल्यावर पाणी टाका, इंजिन पूर्णपणे थंड झाल्यावरच कूलंटमध्ये पाणी भरा. दुसरं आहे ब्रेकिंग आणि सस्पेन्शन, म्हणजे सुरक्षित प्रवासासाठी ब्रेक सस्पेन्शन महत्त्वाचं आहे, म्हणजे हायड्रोलिक ब्रेकची कार्यपद्धती, सस्पेन्स रस्ते हादरे शोषक, ब्रेक फ्ल्युअलची पातळी ही तपासणं. दुसरं आहे हायड्रोलिक ब्रेकची कार्यपद्धती नेमकी कशी असते, या संदर्भात लक्षात ठेवा की ब्रेक पॅडल दाबल्यावर ऑइल दाबा खाली जातं, हे दाबल्यानं ऑइल कपलिंगला खाली ढकलतं, ब्रेक पॅडल डिस्कला पकडतात आणि चाकही थांबली जातात. एअर लॉक झाल्यास ब्रेक हे निकामी होऊ शकतं. शॉक ॲब्सॉर्ब यामध्ये खड्डे आणि धक्क्यापासून प्रवाशांना सुरक्षित वाहनाला वाचवतं. आणि लिप स्प्रिंग किंवा कॉईल स्प्रिंग यामध्ये वाहनाचं वजन पेलण्याच्या आधी लवचिकता राखण्यासाठी हे आवश्यक असतं, हे सस्पेन्शन सिस्टम बद्दल सांगता येईल. दुसरं आहे बॅटरी आणि इलेक्ट्रिकल, यामध्ये डिस्टल वॉटर म्हणजे बॅटरीमधील पाण्याची पातळी ही वेळोवेळी तपासावी लागते. टर्मिनल्सवरील गंज पांढरा आल्यास त्याला गरम पाणी वापरून तो काय करायचा, स्वच्छ करायचा आहे. फ्यूज इलेक्ट्रिकल सर्किट शॉर्ट झाल्यास फ्यूज जळतो, तो बदलणं हे सोपं असतं. नेक्स्ट आहे बॅटरीची देखभाल आणि व्होल्टेजच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की सेल्फ स्टार्ट वेळी आवाज येणे हे बॅटरी डिस्चार्जचं लक्षण आहे. टर्मिनल्स घट्ट बसवलेले असावे, व्होल्टेज 12.4 ते 12.6 दरम्यान हे असावं. दुसरं आहे वाहनाची देखभाल म्हणजे नियमित देखभाल, म्हणजे प्रवासापूर्वी चेकलिस्ट कोणती महत्वाची आहे त्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा. चेकलिस्ट पहिली लक्षात ठेवा, इंजिन ऑइल दर आठवड्याला तपासणी करणं, कधी बदलावं तर 10,000 किलोमीटर नंतर बदलावं. दुसरं आहे टायर प्रेशर, हे प्रवासापूर्वी तपासावं आणि त्याची झीज झाल्यास हे बदलावं. त्याच्यानंतर ब्रेक फ्लुइड दर 15 दिवसांनी पातळी ही कमी झाल्यास हे बदलावं. त्याच्यानंतर आहे देखभाल चेकलिस्ट 2, यामध्ये कूलंट लेवल आठवड्यातून 2दा तपासावी, लक्षणाकडे लक्षात ठेवा, तापमान हे वाढतं. बॅटरी व्होल्टेज दर महिन्याला चेक करा. त्याच्यानंतर सेल्फ घेताना जर आवाज आला तर ते चेंज करू शकताय. फॅन बेल्ट दर महिन्याला चेक करा, चिरटलेलं दिसलं तर ते बदलणं हे याकडे लक्ष द्या. सावधगिरीचे इशारे लक्षात ठेवा, रंग बदलणं म्हणजे इंजिन ऑइल काळं किंवा खूप पातळ झाल्यास वंगण क्षमता ही त्याच्यातून संपत आहे. दुसरं आहे पॅडल खाली जाणं, म्हणजे ब्रेक लावताना पॅडल खूप खाली जात असेल तर ब्रेक फ्ल्युअल तपासा. असमान झीज, टायर एका बाजूला जास्त घासत असेल तर व्हील अलाइनमेंट ही देखील तपासणं गरजेचं आहे. आता टायर प्रेशर आणि इंधन कार्यक्षमता, योग्य हवा असल्यास म्हणजे 32चा हवा असेल तर साधारणतः 100% मायलेज, कमी हवा असल्यास 85% मायलेज आणि खूप कमी हवा असले तर 70% मायलेज. म्हणून टायरमध्ये हवा कमी असल्यास इंजिनवर ताण येतो आणि इंधन हे काय होतं, जास्त लागतं. आता बॅटरी हेल्थ सिग्नल,
या संदर्भात लक्षात ठेवा, हेडलाईटचा प्रकाश हा मंद होणं हे सिग्नल आहे. हॉर्नचा आवाज कमी येणं, डॅशबोर्डवरील बॅटरी इंडिकेटर पेटणं, बॅटरी केसमधून आम्लयुक्त वास येणं. दुसरा आहे सारांशमध्ये एक उत्तम चालक नेमका काय असतो, तर लक्षात ठेवा, मानसिक तयारी, संयम आणि नियमाचं भान. दुसरं कौशल्य, वाहनावर पूर्ण नियंत्रण. तिसरं ज्ञान, तांत्रिक बाबीची माहिती असणं गरजेचं. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.